राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. 1 मे खरं तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आनंदाचा दिवस आहे. महाराष्ट्र ज्या वेळेला निर्माण झाला तेव्हा 1 मे निमित्ताने हा महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. याच महाराष्ट्र दिनानिमित्त महिलांसाठी काय विशेष निर्णय घेणार आहात का? काय सांगाल याबाबत? सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या मी मनापासून शुभेच्छा देईल. 65 वर्षाची दैदिप्यमान परंपरा जोपासत आपण सर्वजण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. गेल्या 3.5 वर्षामध्ये राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून आम्ही आयोगाच्या माध्यमातून महिला सुरक्षितेसाठी, महिला सबलीकरण, सक्षमीकरण यासाठी अनेक उपाययोजना केल्या आणि त्या प्रत्यक्ष अंमलात आणल्या देखील. यामध्ये महिला सुरक्षित असतील तर खऱ्या अर्थानं प्रगतीचा आलेख हा उंचावला जातो आणि म्हणून कामाच्या ठिकाणी असेल, शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणी असतील, विद्यार्थिनी असतील, या सगळ्यांना सुरक्षितेचा आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न आम्ही आयोगाच्या माध्यमातून करतोय. यामध्ये आपण पाहतोय महायुती सरकारच्या माध्यमातून देखील सर्वाधिक निधी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये सर्वाधिक निधीचा वाटप करत खऱ्या अर्थानं महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण हे आमचं धोरण आहे आणि त्याला प्राधान्यक्रमाने आम्ही न्याय देतो हे दाखवून दिलेलं आहे. त्याचाच भाग म्हणून आपण पाहतोय अतिशय चांगल्या पद्धतीचे निर्णय महिलांसाठी होतात आहेत. समाजातल्या प्रत्येक घटकातल्या महिलेला बरोबर घेऊन काम करत असताना त्यांना न्याय, सुरक्षिता, सबलीकरण आणि सक्षमी देण्याचा प्रयत्न हा आमच्या माध्यमातून देखील होईल. 1 मे निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक कार्यक्रम घेतला जाणार आहे. कार्यक्रमाची रूपरेषा काय असणार आहे? विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान केला जाणार आहे. आगळा वेगळा असा कार्यक्रम सध्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय. खरं तर माजी मुख्यमंत्री असतील तर राज्यस्तरीय पातळीवरती त्यांचा सत्कार केला जातो. मात्र एका पक्षातर्फे हा सन्मान असणार आहे. राज्याच्या दृष्टिकोनातून ही वेगळी बाब आहे. नेमकं काय हा कार्यक्रम असणार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब, आदरणीय प्रफुल्लभाई पटेल, आदरणीय भुजबळ साहेब या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव हा 1 मे ते 4 मे या कालावधीमध्ये संपन्न होतोय. या 4ही दिवसामध्ये ज्यांनी महाराष्ट्राला काही योगदान दिलेलं आहे, खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची एक ओळख त्यांनी अतिशय वेगळ्या उंचीवर घेऊन गेलेले आहेत. या सगळ्यांचा सन्मान या 4 दिवसामध्ये केला जातोय. त्याचाच एक भाग म्हणून माजी मुख्यमंत्र्यांचा देखील सन्मान या निमित्तानं केला जातोय आणि मला असं वाटतंय की मुख्यमंत्री म्हणून त्या पदावरती असताना प्रत्येकाने महाराष्ट्राला, समाजाला जितकं काही आपल्याकडून देता येईल तितका देण्याचा प्रयत्न, तो प्रामाणिकपणे प्रयत्न या मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे आणि म्हणून या निमित्तानं सर्व माजी मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करून त्यांचा सन्मान सोहळा या निमित्ताने आयोजित केलेला आहे. मला खात्री आहे फार आगळा वेगळा असा हा कार्यक्रम आहे. मुख्यमंत्री हे वेगवेगळ्या पक्षाचे आहेत. खरं तर राजकारण करत असताना वैचारिक मतभेद, वैचारिकता ही वेगवेगळी असू शकते, पण महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आणि महाराष्ट्र गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाच्या निमित्तानं एक औचित्य साधत ज्यांचं योगदान महाराष्ट्राला मिळालं त्यांचा सन्मान या निमित्तानं होतं, याचं मला मनापासून समाधान वाटतं. शेवटचा प्रश्न ताई, या माजी मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे आहेत, शरद पवार आहेत, पृथ्वीराज चव्हाण आहेत. हे देखील या कार्यक्रमाला तुम्ही त्यांना निमंत्रित केलेलं आहे. कार्यक्रमाला ते हजेरी लावतील, उपस्थिती दर्शवतील, याबाबत तुमचं म्हणणं? आपल्याला यापूर्वीच आदरणीय प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांनी सांगितलं की आम्ही सर्व माजी मुख्यमंत्र्यांना सन्मानपूर्वक आमंत्रित करणार आहोत आणि या पातळीवर आमचे जे काही वरिष्ठ असतील ते त्यांच्याशी संपर्क करून त्यांना आमंत्रित करतील आणि मला असं वाटतं अतिशय वेगळ्या उंचीचा हा कार्यक्रम असल्यामुळे या आमंत्रणाचा स्वीकार करून सर्वजण उपस्थित. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. तर या होत्या रुपाली चाकणकर आणि एकंदरीत आपण पाहतो की जो 1 मे दिवशी कार्यक्रम होणार आहे, या कार्यक्रमाला एक आगळं वेगळं रूप जे पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र राज्याला जे माजी मुख्यमंत्री लाभलेत हे सगळे माजी मुख्यमंत्री या 1 मे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ज्या कार्यक्रम जो आयोजित केला त्या कार्यक्रमास्थळी उपस्थिती दर्शवणार आहेत. अजित पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांच्याकडून या माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार आणि सन्मान जो आहे तो केला जाणार आहे. त्यामुळे आता नेमकं यामध्ये जे सध्या अजित पवारांच्या विरोधात पक्षात असलेले जे उद्धव ठाकरे आहेत, शरद पवार आहेत, पृथ्वीराज चव्हाण आहेत, हे या कार्यक्रमाला उपस्थिती लावतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.